नीट परीक्षेतील कमी गुणांचे टेन्शन, परळीतील 18 वर्षीय विद्यार्थी बेपत्ता, वडिलांची पोलिसात तक्रार. देशभर चर्चेत असलेल्या नीट परीक्षेनंतर विद्यार्थ्यांवरील मानसिक तणावाचं आणखीन एक चिंताजनक उदाहरण परळी वैजनाथ येथे समोर आलेलं आहे. नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने मानसिक तणावाखाली असलेला 18 वर्षीय विद्यार्थी आदित्य भगवान राठोड हा घरातून निघून गेल्याची घटना घडलेली आहे आणि त्याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणी आदित्यचे वडील भगवान राठोड यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद करून विद्यार्थ्याचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आदित्यने नीट परीक्षेची चांगली तयारी केली होती, मात्र निकालात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तो निराश आणि मानसिक तणावाखाली होता. 17 जुलैच्या रात्री तो घरातून बाहेर पडला. त्यानंतर त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्याचा मोबाईल बंद असल्याची माहिती मिळत आहे. कुटुंबियांनी परळी शहरासह नातेवाईक, मित्रपरिवार तसेच लातूर परिसरात त्याचा शोध घेतला, मात्र अद्याप त्याचा कोणताही मागमूस लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबियांची चिंता वाढलेली आहे. नागरिकांनी शोधकार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे. आदित्यबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ परळी पोलीस ठाण्याशी किंवा त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.